पहा वेळेच्या अभावी कारण 6:22 झालेले आहेत. आय थिंक सो कम्प्युटरवरती तेवढंच दाखवत आहे. हा वेळ तेवढीच झालेली आहे. सो 3 ओव्हरची मॅच कंप्लीट करणं हे थोडंसं इम्पॉसिबल होईल. बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडेल. सो आपण हा सामना 2 ओव्हरचा खेळवत आहोत. फक्त 2 ओव्हर. कारण आज 2 टीम्सने कॉपरेट केला नाही म्हणून आम्ही 2 आकडा हा पकडलाय. सो आजचा हा सामना फक्त 2 ओव्हरचा असेल. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक सर्वांना वाटावं गर्व असे या स्पर्धेचं पहिलं देखणं पर्व आहे. मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी सुंदर बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. चतुर्थ क्रमांकापर्यंतच्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आता पहिल्या रँकिंगवरती सेकंड रँकिंगवरती कोण राहील हे निर्धारित करणारं हे क्रिकेटच्या परिपटलावरती असणारं हे मोठं बॅटल तुम्हाला नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल. अनखरपाडा दोन्ही टीमचा ड्रेस किट जर आपण पाहिला ना तर ब्लॅक अँड व्हाईट आर्मी तुम्हाला दोन्ही पाहायला मिळतील. पण तो पहिला दिवस काय गाजवला. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ राहिला टीम अनखरपाड्याचा आणि आजच्या दिवसामध्ये ज्याने आपल्या बॉलिंगवरती प्रभावित केलं तो नानकर संघ आमने लोणार परिसरातला आता या विभागातल्या टिटवाळा अनखरपाडा या संघासोबत फाईट देईल. अनंताजी दोरलेकर साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना विनंती करतो की या मंचावरती तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फिल्डिंग वाटेला आली आहे टीम नानकरच्या. अक्षय थेटे एका बाजूला होतोय तयार, दुसऱ्या बाजूला सचिन आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आज कॉम्बॉक्स मधून तुम्ही आवाज ऐकला राजू सरांचा, त्यांना सेकंड इनिंग मध्ये तुम्ही ऐकाल. परंतु 2 ओव्हरची ही मॅच आणि 2 ओव्हरच्या मॅचचा पहिला वाटा बॉलिंगचा 6 चेंडूंचा उचलला गेलाय अक्षय थेट्टेने जो या टीमचा फ्रंटलाईन बॉलर आहे. आणि राहुल आणि रवी तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच या आघाडीच्या जोडीच्या माध्यमातून देऊयात या फायनल मॅच साठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, पुढे येऊन प्रमोट करून खेळण्याचा प्रयत्न. खरं तर अक्षय थेटेची हीच खासियत राहिली आहे की पहिला बॉल तो नेहमी फलंदाजाला रीड करत असतो. फलंदाजासमोर क्वचितच तो पहिला चेंडू फास्ट टाकत असतो. पहिला बॉल तो नेहमी पेस व्हेरिएशन टाकत असतो आणि राहुल समोर एक्झॅक्टली त्याने तेच केलं. ऑफ द विकेट. सेकंड फास्टेड फुल टॉस ऑन साइडला ट्रॅप आहे. फिल्डर त्या ठिकाणी पकडली गेली कॅच हातामध्ये आली फिल्डरच्या. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले मनीषच्या हातामध्ये कॅच. फलंदाज पहिला बाद. राहुल सारखा विस्फोटक फलंदाज बाद करत असताना अक्षय थेटे. माफ करा सचिन बाद झाल्यात. फास्टेड फुल टॉस होता आणि आपण तीच चर्चा करत होतो ना की अक्षय थेटेचा पहिला बॉल नेहमी पेस व्हेरिएशनचा असतो. तो बॅट्समनला चेक करत असतो. त्या अनुमानाने आपण बघितलं तर पेस व्हेरिएशनने पहिला बॉल त्याने टाकला. त्यालाही माहिती की सचिनची बॉडी लँग्वेज सांगून जाते की तो मोठे फटके खेळत असावा. त्याच्यासाठी फास्टेड फुल टॉस जास्त शॉटचं सिलेक्शन करण्यासाठी वेळ दिला नाही आणि तिथे फलंदाज बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक गणेश क्रमांक 3 वरती आलाय. 2 ओव्हरची मॅच. पहिल्या 2 बॉलवरती खाती अजून खोललं नाही टीम अंखरपाड्याचं. हाकेच्या या क्रीडांगणाच्या अंतरावरती असणारा हा गाव, परंतु पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म त्यांचा राहिला. परंतु या मॅच मध्ये नानकर संघासमोर तो स्ट्रगल करतोय ऑन साइडला. पुन्हा एकदा तोच फिल्डर, परंतु आता वॅकेंड एरियामध्ये बॉल टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये. आता बॅटच्या साहाय्याने एक सिंगल ने धावपलकाला इथनं झाली आहे सुरुवात. आजच्या दिवसामध्ये 3 सामने जर नानकर टीमचे बघितले ना तर एक सामना त्यांनी बॅटिंगच्या जोरावरती जिंकला, ज्याच्यामध्ये मोरेश्वर सुतारने गेलेला सामना आपल्या टीमकडे परत आणला. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना बाय मिळाली, नशिबाची साथ. तिसऱ्या मॅच मध्ये त्यांनी जरूर वाडेगर संघाला पराभवाचा धक्का दिला आणि आता सध्या तरी ते फायनल मॅच खेळत आहेत ते म्हणजेच विरोधात टीम अनखरपाड्याच्या. चांगली रंगेली मॅच कारण 2 टीमकडे खरं तर चांगली प्लेइंग स्टार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क थोडासा चेंज केला होता. चेंज केलेला फुटवर्कला थोडंसं इम्प्रूव्ह करायचं होतं, परंतु इम्प्रूव्ह करत असताना आपण बघितलं तर हा बॉल डॉट खेळत असताना एक सिंगलला खातं जरूर उभारलं गेलं रवीचं गणेशचं. त्याच्यानंतर रवी प्रयत्न करतोय, इथनं होतोय प्ले डाऊन. बॅटला अगदी हलकासा स्पर्श करून बॉल मागे गेला. अगदी स्टंपवरती आदळत असताना विकेटचं पतन. दुसऱ्या लागणारा झटका दुसरा.
ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. लागोपाठचे 3 चौकार करण धुमाळ यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. दयानंद यांच्यासाठी ते पारितोषिक. शेवटचा बॉल फक्त 1 धाव खर्च केली अक्षय थेटेने. खोलवा टप्प्याचा बॉल होता. अपील नव्हती कारण माहिती आहे की बॅटला हलकाचा स्पर्श झाला बॉलचा, त्याच्यामुळे अपील केली नाही अक्षयने सुद्धा. समजलं गेलं अक्षयला की कदाचित बॅटला बॉल लागला असावा की नाही, तो आतापर्यंत चेक करतोय. हेच बॅट कट आहे अंपायरशी सांगतात विशेष सर. अशा पद्धतीने इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला अक्षय तेटेची पाहायला मिळाली. ज्या बॉलिंग वरती असताना फक्त 2 धावा 2 विकेट त्याने मिळवले गेले. आणि आता शेवटचं षटक असेल कोणाच्या हातामध्ये, जिथे योगेश या टीमकडे चांगला बॉलर आहे. सो आता आपण चेक करणार आहोत की कोणाकडे ही बॉलिंग देतील. शुभम जाधव आतापर्यंत तोही खूप चांगल्या प्रकारे ॲज अ बॉलर म्हणून काम करतो टीम नांदकरसाठी. पण तो आजच्या दिवसामध्ये अंकितने हे चांगलं काम केलं, जे काम त्यांना पुढे घेऊन गेलं. जो संघ खेळला टीम चिंचवली सोबत, तो का खेळला याच्या मागचे एकमेव कारण अंकित ही आजच्या दिवसामध्ये राहिला. कारण शेवटच्या 6 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी डिफेंड केल्या. परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती आणलाय शुभम जाधवला. ओव्हर द विकेट जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला प्रभावित करणाऱ्या बॉलरकडे तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं. अर्थातच अक्षय थेटे बॉलिंग ॲक्शनमध्ये, एकाच ॲक्शनमध्ये त्याने बॉल उचलला. आणि केंद्रीय मंत्रीचा बेस्ट बॉलर सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती कंप्लीट त्यांनी बॉलिंग केल्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. बहुत यार फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. टीपमध्ये कव्हर्सला फिल्डर, हातामध्ये बॉल आलाय, फेकलाय ऑन अ स्टंप. मोरेश्वरच्या हातामध्ये बॉल. आमने लोणार परिसरातल्या काहीशा अशाच टीम्स आहेत ना, ज्या टीमचा दबदबा ते कोणत्या विभागामध्ये जाऊन करत असतात. मग आपण जय जोटिंग देवरुंग या टीमला त्या विभागामध्ये बघितलं. गावदेवी नानकर, त्यानंतर आपण जय हनुमान इताडे, जानू स्पोर्ट्स इताडे, बालगोपाल सोनाले पाडा, त्यानंतर आपल्याला प्रिन्स 11 पिसे, असे काहीशे संघ आहेत की त्या संघाने त्या विभागाला प्रभावित केलंय. त्यामधला तुम्ही हा नानकर संघ बघतात, जो आमनेर लोणार परिसरामधून सध्या तरी कल्याण डोंबिवली गाजवण्यासाठी आलाय. आतापर्यंत चेंडू फेकल्या 3, विकेट गेल्या 2, धावा फक्त 5च आहेत टीमच्या टोटल मध्ये. मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय फिल्डरच्या हातापासून अगदी दूर. आणि हीच तर गरज होती धावसंख्या वाढवण्यासाठी, आणि ती गरज पूर्ण करत असताना बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळणारा हा मच निडेड चौकार. आपण आमने लोणार परिसरातल्या टीमचा विचार करत होतो, परंतु एका टीमने एवढा संघर्ष केला की तब्बल 17 वर्षानंतर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या टीमला पहिली फायनलची ट्रॉफी मिळाली. ते नाव म्हणजे दैवत वेलेकर त्यांचा संघ जानू स्पोर्ट्स इताडे. कारण भरपूर जणांचं स्वप्न असतं की आपल्याला ड्रीम बाईक मिळावी, परंतु ती ट्रॉफी मिळण्याचं फक्त स्वप्न होतं जानू स्पोर्ट्स इताडेचं. ते या वर्षामध्ये त्यांचं पूर्ण झालं. ओव्हर द विकेटने चांगला गतीने टाकला बॉल. टप्पा पडल्यानंतर शुभमची जी गती आहे ना, ती गती खरं नॅचरली नाहीये, तर त्याने ती बिल्डअप केलेली गती आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. हार्ड लेंथ टप्पा पडला, बाउन्सर बॉल मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये. आणि मोरेश्वरला ही सवय झाली आहे त्याचे बॉल फेस करण्याची, म्हणून तो स्टंप पासून किती दूर आहे ते तुम्ही पहा. आणि भरपूर वेळा जेव्हा गतीने आपल्याला बॉल फील्ड करावे लागतात ना ॲज अ विकेट किपर, मग आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण ग्लोव्ज परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये विकेट किपिंग करावी. शेवटचा बॉल या इनिंग मधला शेवटचा बॉल होता, तोही हार्ड लेंथ, तोही पिक करण्यात अपयश आला, तोही बॉल फील्ड केला गेला मोरेश्वर सुतारने. आणि अखेरकार फर्स्ट इनिंग संपली. मेगा फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही गोलंदाजाने प्रभावित करणारी बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2, आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर तब्बल धावा खर्च केल्या 7. अशा प्रकारे 9 धावा टीमच्या टोटल मध्ये, आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये फक्त बनवायच्या धावा 10. धावा संख्येचं टार्गेट आहे. या टार्गेट पर्यंत आता कशा पद्धतीने नानकर संघ पोहोचेल. ज्या नानकर संघाच्या बॅटिंग अनालिसिस मध्ये विचार जर आपण केला ना, तर एका प्रकारे त्यांची एक अनुक्रमणिका होईल की सुरुवातीला कोणत्या फलंदाजाला पुढे पाठवतात, ही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग नुसार असते. सो आता कदाचित मोरेश्वर सुतार आणि अक्षय थेटेच मैदानाच्या आतमध्ये जातील. आतापर्यंत अंखरपाडा संघाचा खूप चांगला परफॉर्म राहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये जी लय सापडली गेली ना, ज्या ड्रायव्हिंग सीटवरती नानकर संघ बसला ना, आतापर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग सीट सोडलीच नाहीये.
कदाचित त्यांचा डेस्टिनेशन असावा की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, त्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कदाचित ते आता पोहोचतील। आणि 30 सलामीची जोडी जी चर्चा आपण करत होतो, जय आणि वीरू, आपण मूवीमध्ये बघितलं असेल त्या पद्धतीने ही जय आणि वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली रंगेल ही मॅच। जरूर लक्ष्य या मॅचमध्ये 10 धावसंख्येचा आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती स्ट्रगल असेल टीम अंकर पाड्याचा हे ऐकूया पुन्हा एकदा राजू सरांचा आवाज कॉम्बॉक्स मधून या सेकंड इनिंग मध्ये। धन्यवाद। थँक्यू सो मच भागेश म्हात्रे सर। फक्त 10 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये 32 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश होता, त्यातून 30 संघांचा परतीचा प्रवास झालेला आहे आणि उरलेले 2 त्यातून एक अंतिम विजेता थोड्याच वेळात आपल्याला कळेल, परंतु ती टीम कोणती असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल। या क्रीडांगणावरती 5.0ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये 10 धावा इथे मात्र चेस करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये। परंतु आपण जर पाहिलं तर इकडे जय हनुमान अनखरपाडा टीम इथे मात्र आता चांगली गोलंदाजी करेल, कारण की पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती जयेश जो मात्र अगदी वेगवान गोलंदाज आहे, टिचून मारा करू शकतो आणि कुठेतरी सातत्याने ही स्पर्धा देखील तो पाहत असेल आपल्या टेलिव्हिजन सेटवरती, कारण की ज्या पद्धतीने मोरेश्वर सुतार खेळत होते त्यांच्या सोबतीला अक्षय थेटे ज्या प्रकारे बॅटिंग करत आहेत त्यांची बॅटिंग लाईनअप जी आहे ती मात्र नक्कीच त्यांनी ओळखली असेल, कारण की अभ्यास फार गरजेचा आहे। आताचा काळ आपण विचार केला तर यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सर्व काही आपल्याला पाहायला मिळत असतं। पाहूया मॅचकडे। कोलपाटाचा बॉल तिकडे हलक्या हाताने खेळलेला आहे, मोरेश्वर सुतार यांनी चेंडू अगदी बॅकवर्ड पॉइंटला ढकललेला आहे आणि चेंडू चाललाय 4 धावांसाठी, झंडाडेदार चौकार। तर नक्कीच चौकारानं पूर्ण हवा काढून टाकली आहे मॅचची, कारण की मोरेश्वर सुतार नाद करायचा नाही नानकर टीमचा। या सालामध्ये नक्कीच या टीमनं दाखवून दिलेला आहे। धावसंख्या धावफलकावरती 4, 11 चेंडू आणि 6 धावांची गरज। इम्प्रोवाइज शॉट, व्हाट अ शॉट, बॉल गोज टू द इनटू द क्राउड, दर्जेदार चौकार। धावांची गरज आहे, 10 चेंडू आणि 2 धावांची गरज, 10 चेंडू 2 धावांची गरज। विजयाचा सुगंध नाकासमोर दरवळत आहे, परंतु या विजयाच्या 2 धावा कशा पद्धतीनं मोरेश्वर सुतार आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणतील, ठोकलाय दर्जेदार चौकार आणि या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करून टाकलं आणि मॅच इथे मात्र जिंकले। मैदानाच्या आतमध्ये अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर या टीमनं हार्दिक शुभेच्छा। अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम।